सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. अनादी काळापासून आपल्याकडे नवरात्राची परंपरा आहे. महाराष्ट्रात देवीची 3.5 शक्तिपीठे आहेत. अनेक ठिकाणी देवीची आराधना केली जाते. अंबाबाईसोबतच कोल्हापूर परिसरात देवीची इतर 9 जागृत देवस्थाने आहेत. त्यांना एकत्रित नवदुर्गा असं संबोधतात. नवरात्रीच्या काळात या नवदुर्गांचे दर्शन घेताना आपोआपच कोल्हापूर शहराची प्रदक्षिणा पूर्ण होते. या व्हिडिओमधून आपण त्या नवदुर्गांचे दर्शन घेणार आहोत. नवदुर्गांच्या मालिकेतील पहिली दुर्गा आहे एकांबिका. एकवीरा, रेणुका, यल्लमा अशी या देवीची इतर नावे आहेत. ही शक्तिप्रधान देवता मानली जाते. आझाद चौकातील दत्त भिक्षालिंग स्थानाजवळ या देवीचं सुंदर मंदिर आहे. एकवीरा देवीला यमाई असंही म्हटलं जात असल्यानं पार्वतीचा अवतार मानणारा भक्तांचा एक वर्ग आहे. परशुरामाची माता रेणुका हिलाच एकवीरा नावानं ओळखलं जातं. पूर्वी अगस्ती मुनी आणि लोपामुद्रा यांनी करवीर क्षेत्रात प्रवेश केल्यावर त्यांनी प्रथम या देवीचं दर्शन घेतल्याचं सांगण्यात येतं. या मंदिराचे बांधकाम दगडी आहे. येथे देवीची मूर्ती नसून जमिनीलगतच स्वयंभू तांदळा आहे. तो 1 ते 1.5 फूट उंचीचा आहे. माझा जन्म कोल्हापुरातलाच, पण मी प्रथमच या तांदळाचं दर्शन घेतलं. येथील पुजारी गुरव यांच्यामुळं हे शक्य झालं. नवदुर्गांमधील दुसरी दुर्गा म्हणजे मुक्तांबिका. या देवतेला मुकांबा असेही म्हणतात. दुर्गेचे ज्ञानमय मुक्त स्वरूप असे हिचे वर्णन केले जाते. ही आद्य शंकराचार्यांची उपासना देवता आहे. मंगळवार पेठेतील साठमारी येथील विवेकानंद आश्रमाजवळ मुकांबेचे मंदिर आहे. मुकांबा ही विशेषतः कर्नाटकातील काही कुटुंबांची कुलदैवता देखील आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये स्वामी विवेकानंदांचे काही काळ वास्तव्य होते. मंदिरासमोरील मार्गाला आता रामकृष्ण मार्ग असं नाव दिलं गेलं आहे. गाभाऱ्यात आपल्याला मुक्तेश्वर महादेवाची काळ्या पाषाणाची पिंडसुद्धा पाहायला मिळते. याशिवाय कुर्मावतार भैरवनाथ, मत्स्यावतार, वराह, नृसिंह, वामन यांच्या मूर्त्या आहेत. छत्रपती शाहू महाराज, राजाराम महाराज यांच्या काळात या देवीचा रथ लवाजम्यासह निघत होता. नरसिंह स्वरूप असणारी पद्मावती ही नवदुर्गांपैकी तिसरी देवता. कालेकर आम्ही करवीर नवदुर्गापैकी श्री पद्मावती देवीची पुजारी आहोत. गेल्या 4 पिढ्यांपासून आमच्याकडे हे मंदिर सेवेमध्ये आहे. या स्थानाचं महात्म्य असं सांगितलं जातं आहे. करवीर महात्म्यामध्ये याचा उल्लेख आहे. पोल म्हणजे तळं आणि पूर म्हणजे नगर. पोलापूर म्हणजे तळ्यांचं नगर. अशा ह्या नगरीमध्ये रंकाळा, टाकाळा, पद्माळा, नागाळा, कपितीर्थ, वरुणतीर्थ, लक्षतीर्थ, कोटीतीर्थ अशी जवळजवळ 650 ते 700 तळी होती. त्यातीलच एक तळं पद्माळा नावाचं या मंदिराच्या पाठीमागं आहे. भक्त प्रल्हाद हे हरीचे भक्त होते आणि जसजसं ते लहानाचे मोठे व्हायला लागले तसं त्यांना वाटायला लागलं की माझ्यामुळे माझ्या वडिलांची हत्या झाली आणि या हत्येतून, या पापातून मुक्त होण्यासाठी, प्रायश्चित्त घेण्यासाठी ते नारद मुनींच्याकडे गेले. तेव्हा नारद मुनींनी त्यांना सांगितलं की करवीर नगरीमध्ये जाऊन पद्माळा तळ्याच्या ठिकाणी तू तपश्चर्या कर. त्या ठिकाणी तुला तुझ्या इष्टदेवतेचं दर्शन होईल. त्या पद्धतीनं भक्त प्रल्हाद पद्माळा तळ्याच्या काठाला आले आणि त्यांनी इथं प्रल्हादेश्वर नावाचं एक शिवलिंग स्थापन केलं आणि ते तपश्चर्या करू लागले. त्यावेळेला ही देवी इथं प्रकट झाली आणि ती म्हणाली, बाळ तू का तपश्चर्या करतोयस? तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाले की मी ज्या शक्तीची उपासना करतोय ती देवी तू नाही आहेस. तेव्हा देवी म्हणाली की हे स्थान माझं आहे आणि तू तपश्चर्या का करतोयस? तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाले की माझ्यामुळं माझ्या वडिलांची हत्या झाली आणि त्या पापातून मुक्त होण्यासाठी मला नारद मुनींनी इथे तपश्चर्या करायला सांगितलेलं आहे. त्यावेळेस देवी म्हणाली, तू हरीचा भक्त असल्यामुळे तुला
कोणत्याही प्रकारचं दोष लागत नाही, तरी पण या स्थानाचं महात्म्य लोकांना कळावं म्हणून तू गंडकी नदीतून 12 गाडी शाळीग्राम आणून या तळ्यामध्ये डाव्या हातामध्ये तिनं हिरण्यकशिपूला असं धरलेलं आहे. अशी ही मूर्ती आहे. ही पद्मावती नावाची जी शक्ती फिरंगाई ही नवदुर्गांच्या मालिकेतील 4थ्या क्रमांकाची देवता. पूर्वीच्या काळी कोल्हापुरामध्ये 5 छोटी छोटी गावं वसली होती. या गावांचे मिळून सध्याचे कोल्हापूर वसलं आहे आणि ही फिरंगाई ग्रामाची ग्रामदेवता. फिरंगाई ही नवदुर्गांच्या मालिकेतील 4थ्या क्रमांकाची देवता आहे. प्रियांगी असे देखील या देवीला म्हटले जाते. ही देवता पीडाहारक आहे असं मानलं जातं. पद्माराजे शाळेजवळ या देवीचे मंदिर आहे. मंदिरामध्ये आपल्याला देवीची छोटी मूर्ती पाहायला मिळते. या मंदिराजवळ पूर्वी तळे होते. या तळ्यातील पाणी हे त्वचा रोगांवर उपचार म्हणून वापरले जायचे असं सांगितलं जातं. दैत्य आणि असुर यांचा करवीर नगरीस त्रास होऊ लागला तेव्हा महालक्ष्मीने त्याच्याशी युद्ध केले. या युद्धात फिरंगाई देवीनेही भाग घेतला होता अशी आख्यायिका आहे. फिरंगाई देवी म्हणजे शक्ती देवता मानली जाते. या पुरातन मंदिराच्या गाभाऱ्यात छोटा मंडप आहे. येथे 10 इंच उंचीचा उभ्या अवस्थेतील शेंदूर लावलेला तांदळा आहे. पूजेनंतर देवीला तांब्याचा मुखवटा घातला जातो. सभामंडपात कान्होबा आणि खोकलोबा असे देव आहेत. पीठ, मीठ, दही भाताचा नैवेद्य खोकलोबास देण्यात येतो, तर 11 किंवा 21 कानवल्यांची माळ कान्होबास घालण्यात येते. या देवीचा नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा होतो. दसऱ्याला देवीची पालखी मिरवणूक असते. तसेच चैत्र पौर्णिमेलाही 3 दिवस देवीची पालखी मिरवणूक असते. पालखीचा मान इंगवले घराण्याकडे आहे. मंदिराच्या बाजूला महादेव व मारुतीचे मंदिर आहे. कमलजा किंवा कमलांबा ही नवदुर्गांच्या मालिकेतील 5वी देवता आहे. अर्धा शिवाजी पुतळ्यावरून रंकाळा तलावाच्या दिशेने जाताना अपना बँकजवळ पंत अमात्य बावडेकरांच्या वाड्यामध्ये या देवीचे मंदिर आहे. मंदिरामध्ये कमळावर बसलेली 2 हात उंचीची काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती आहे. कमलजा हे दुर्गेचे अभयदायक स्वरूप मानले जाते. या देवीला देवांची रक्षक मानले जाते. प्राचीन काळी भीमाशंकर क्षेत्रावर महादेवांनी दुर्गासुराशी युद्ध आरंभले. त्यावेळी आपल्या सर्व योगिनी गणांसह चामुंडा समूह घेऊन ही देवता सिंहावर आरूढ होऊन युद्धास आली व तिथे दुर्गासुराचा नाश केला. म्हणून ब्रह्मदेवांनी या देवतेची कमलपुष्पांनी महापूजा केली. महाकाली ही नवदुर्गांच्या मालिकेतील 6वी देवता आहे. महाकाली हे शक्तीचे प्रतीक मानले जाते. हे दुर्गेचे संहारक रूप आहे.
महाकाली ही रामकृष्ण परमहंसांची उपासना देवता. या देवीचे तोंड दक्षिणेला आहे, त्यामुळे या देवीला दक्षिण कालिका देखील म्हटले जाते. शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकाजवळ महाकालीचे मंदिर आहे. ही नाथ संप्रदायाची देवता आहे, त्यामुळे मंदिराच्या आसपास आपल्याला नाथ संप्रदायातील लोकांच्या समाध्या पाहायला मिळतात. ही देवी वरदायी आहे, तसेच भक्तांची रक्षण करते आहे. नवदुर्गामधील 6वी दुर्गा ही श्री महाकाली देवी ही येते. मंदिराची माहिती जर बघितलं तर मंदिर हेमाडपंथी बांधण्यात असून 11व्या शतकातील बांधकाम मंदिराचं असावं असा अंदाज आहे. मंदिराची रचना आत गर्भागार, अंतराल मंडप आणि सभामंडप अशी मंदिराची रचना असून मंदिरातील मूर्ती ही साधारण 1.5 फूट उंचीची मूर्ती असून चतुर्भुज मूर्ती आहे. एका हातामध्ये खप्पर, त्रिशूळ, डमरू व अमृत पात्र असे मूर्तीचं वर्णन आहे. तर मूर्तीच्या दोन्ही बाजूला नाग आहेत. देवीची दर मंगळवार शुक्रवार असे अलंकार रूपाची पूजा मानली जाते. मंगळवार शुक्रवार देवीची दररोज दुपारी 12 वाजता महाआरती व प्रसाद वाटत इथे केलं. मला या दुर्गा दर्शनात खूप वेगवेगळे अनुभव आले. कोल्हापूरचा जन्म असून सुद्धा मी पहिल्यांदा या सर्व दुर्गांचं दर्शन घेतलं. प्रत्येक ठिकाणी जाण्यास कोणी ना कोणी कारणीभूत होतं. हे सगळे व्हिडिओज मी घटस्थापनेच्या आधी घेतले होते. बऱ्याच ठिकाणी मंदिरं बंद होती, पण काही ना काही कारणाने कोणी ना कोणी मदत करून मी इथंपर्यंत पोचले. त्यामुळे या दुर्गांवरील श्रद्धा माझी आणखीनच दृढ झाली आहे. अनुगामिनी ही नवदुर्गांमधील 7व्या क्रमांकाची देवता. गम म्हणजे जाणे आणि अनु म्हणजे पाठीमागून. पाठीमागून जाणारी ही देवता कोल्हापूर बाहेर मृत होणाऱ्या आत्म्याला पाठीमागून जाऊन मुक्ती देते. रंकाळा टॉवर परिसरामध्ये अनुगामिनीचे मंदिर आहे. 6 हातांची आणि पायाखाली राक्षसाचा संहार करणारी ही मूर्ती आहे. प्राचीन काळी दैत्य नागरिकांना व ऋषीमुनींना त्रास देत होते. त्यांच्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी ऋषीमुनींनी या देवीचा धावा केला. देवीने त्यांचा संहार केल्यावर दैत्याच्या रक्तातून पुन्हा नवीन दैत्य निर्माण होऊ लागले. तेव्हा देवीने कमंडलूतील तीर्थाने त्यांचा संहार केला. नवदुर्गांच्या मालिकेतील 8वी देवता म्हणजे गजलक्ष्मी किंवा गजांतलक्ष्मी. गजलक्ष्मीचे मंदिर तोरसकर चौकाजवळील ब्रह्मपुरी परिसरात आहे. ब्रह्मपुरी हा प्राचीन कोल्हापूरचा परिसर असून तोरसकर चौक ते शिवाजी पूल या मार्गावर हे मंदिर आहे. मंदिरामध्ये काळ्या पाषाणाची 3 फूट उंचीची मूर्ती असून गजलक्ष्मी हे संपन्नतेचे प्रतीक आहे. मूर्ती चतुर्भुज असून रूप नयन मनोहर आहे. समुद्रमंथनावेळी प्रथम निर्माण झालेली लक्ष्मी म्हणून अष्टदिग्गजाने सोंडेत सुवर्ण कलश घेऊन अमृत जलाने तिचा महामस्तकाभिषेक केला असे सांगितले जाते. ऐश्वर्य व भरभराटीची देवता म्हणून या देवीची ओळख आहे. श्री लक्ष्मी ही नवदुर्गांमधील 9वी आणि शेवटची देवता आहे. महाराणा प्रताप चौकातील वजनमापे कार्यालयाच्या प्रांगणातच लुगडी ओळीला या देवीचे मंदिर आहे. पूर्वी या ठिकाणी हत्ती महाल होता. शाहू महाराजांचे हत्ती इथे असायचे. ही देवता संपत्ती आणि आरोग्य देणारी मानली जाते. मूर्ती चतुर्भुज असून मूर्तीची उंची 1.5 फूट इतकीच आहे. मूर्ती बैठी असून मूर्ती शेजारी दगडाने कोरलेले 2 हत्तीसुद्धा आहेत. श्री विष्णू व शक्तीचे अखंड रूप म्हणजे श्रीलक्ष्मी. संपदा म्हणजे श्रीलक्ष्मी. ती सात्विक गुणांची प्रेरक शक्ती आहे. विष्णू व शक्तीचे अखंड रूप म्हणजे श्रीलक्ष्मी. त्यामुळे श्रावण व अश्विन महिन्यात येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होते. उमा, पार्वती, गौरी, हरतालिका, जगदंबा अशी तिची विविध रूपे आहेत. तथापि दुष्टांच्या संहारासाठी ती चामुंडा, भैरवी अशा नावाने ओळखली जाऊ लागली. भद्रकाली, खतदंतिका हे तिचे उग्र रूप आहे. या देवीचे पूजन सर्व सुखभोग देणारे व मुक्ती देणारे आहे. या नवदुर्गांचे व्हिडिओज काढताना मला बऱ्याच ठिकाणी अडचणी आल्या, पण कोणी ना कोणी मला कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने मदत केली. जसं श्वेतांनी मला अनुगामिनी आणि कात्यायनीचं दर्शन घडवलं. महाराणा प्रताप चौकातील श्री लक्ष्मीचं जे मंदिर आहे त्याचा व्हिडिओ माझी मैत्रीण रोहिणी यांनी घेतला. तिथे 2-3 वेळा जाऊनसुद्धा माझं दर्शन झालं नाही. बरेच लोक नवदुर्गांचं दर्शन घेताना कात्यायनीचं सुद्धा दर्शन घेतात. म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कात्यायनी देवीचं दर्शनसुद्धा घडवणार आहे.
येथे आल्या आल्या जो कुंड आहे त्या कुंडांमध्ये बरेचसे कासव आणि मासे आम्हाला दिसले. नवरात्रीमधील 6वा दिवस म्हणजे अश्विन शुद्ध षष्ठी मानले जाते. या दिवशी देवीची कात्यायनी माता या रूपाने पूजा केली जाते. कात्यायनी देवीच्या उपासनेने सर्व प्रकारची मनोकामना पूर्ण होते असं मानलं जातं. अश्विन शुद्ध षष्ठीचे दुर्गा मातेचे 6वे रूप कात्यायनी या नावाने प्रसिद्ध आहे. कत महर्षीचा पुत्र कात्य, त्याच्याच गोत्रात महर्षी कात्यायन झाले. हे भगवती परांबेचे निष्ठावंत उपासक. त्यांच्याच कठोर तपश्चर्येने देवीने त्यांच्या पोटी कन्या रूपाने जन्म घेतला, म्हणून हिचे नाव कात्यायनी. शुक्ल सप्तमी, अष्टमी, नवमीला कात्यायन ऋषींनी हिचे पूजन केल्यावर दशमीला हिने महिषासूर राक्षसाचा वध केला आणि तिचे नाव महिषासूर मर्दिनी. सोन्यासारखा हिचा वर्ण चकचकीत, भव्य दिव्य स्वरूप आहे. चतुर्भुजा असून उजवा वरचा हात अभयमुद्रा आहे, खालचा वरमुद्रा आहे. डाव्या खालच्या हातात खड्ड, वरच्या हातात कमळ असून ही सिंहवाहिनी आहे. हिची उपासना केल्यानं धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थांची प्राप्ती होते. या सर्व दर्शनानंतर मी त्र्यंबोली देवीचे दर्शन घेतले. नवरात्र उत्सवातील 5वा दिवस तिथी अश्विन शुद्ध पंचमी अर्थात ललित पंचमी. या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आपली प्रिय सखी त्र्यंबोली हिच्या भेटीसाठी शहराबाहेर असलेल्या टेकडीवरील मंदिराकडे प्रस्थान करते. कोणी एकेकाळी कामाक्ष नावाच्या दैत्याने महालक्ष्मीसह सर्व देवतांना शेळी मेंढ्यामध्ये रूपांतरित केले. त्यावेळी महालक्ष्मीची दासी व पूर्वजन्मीची कौंडिन्य नावाच्या ऋषींची शापित पत्नी बालकुमारिका त्र्यंबोलीने कामाक्षाचा योगदंड हिरावून घेऊन वध केला होता. त्यानंतर करवीर निवासिनी आपल्या मूळ रूपात येऊन कुष्मांड भेदनाचा सोहळा करण्यासाठी मंदिरात आली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की त्र्यंबोलीला आपण विसरलो. तेव्हा त्र्यंबोलीची समजूत घालायला करवीर निवासिनी लवाजमासह त्र्यंबोलीच्या टेकडीवर गेली. तिथे त्र्यंबोलीची भेट घेऊन तिचा रुसवा काढला आणि तिला वर दिला की कुष्मांड भेदनाचा जो सोहळा मी मुक्त मंडपात करते तो आजपासून तुझ्या दारात होईल. मी दरवर्षी तुझ्या भेटीला येऊन हा सोहळा पार पाडेल. देवीच्या या वचनाला अनुसरून आजही करवीर निवासिनी त्र्यंबोलीच्या भेटीला गेली. याचं प्रतीक म्हणून गाभाऱ्यात देवीची गजारूढ म्हणजे हत्तीवर असलेल्या रूपात पूजा बांधली जाते. कोल्हासूर वधाची स्मृती म्हणून करवीर निवासिनी आजही कुष्मांड भेदनाच्या सोहळ्यासाठी त्र्यंबोली भेटीला जाते. तो हा दिवस. या दिवशी येथे मोठी जत्रा भरते. तुम्हा सर्वांमुळं मला या नवदुर्गांचं दर्शन झालं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा.